उल्हासाने उल्हासाने ईशस्तुती गान करा. सगळ्या लोकांनो देवाचे गायन करा. उल्हासाने उल्हासाने ईशस्तुती गान करा. सगळ्या लोकांनो देवाचे गायन करा. हर्षसुमने घेऊन हाती सकलांनो या. गीत गा जल्लोषाने भाविकांनो या. हर्षसुमने घेऊन हाती सकलांनो या. गीत गा जल्लोषाने भाविकांनो या. किती उपकार त्याचे आम्हावरी आस. म्हणून गाऊ एक सुराने गुणगीत. उल्हासाने उल्हासाने ईशस्तुती गान करा. सगळ्या लोकांनो देवाचे गायन करा. देवाचे गायन करा. पिता पुत्र व पवित्र आत्मा ह्यांच्या नावे. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. बंधू भगिनीनो, थोडी चूक झाली. हे उद्याचा आज दिवस केला मिसाचा आणि मी साफ विसरून गेलो आणि म्हणून थोडा उशीर केला. मित्रांनो, आपण सगळेजण आल्ताराच्या समोर उभे आहोत. आठवण करू, एकदा मोझेस जळत्या झुडपाच्या समोर उभा होता आणि परमेश्वराने त्याला हाक म्हणून काय सांगितलं? येस, तिकडेच उभं राहा. पण कसा? पायातल्या चपला काढ, पादत्राण काढ, रिमूव्ह युअर फुटवेअर. कारण काय? कारण ती जागा पवित्र आहे. ती जागा पवित्र कशी झाली? कारण परमेश्वर तिकडे आला त्या जळत्या झुडपामध्ये, म्हणून ती जागा पवित्र झाली. आता आपण जिकडे उभे आहोत ती जागा पवित्र आहे का? नक्की? की ती सायमन मार्टिनची प्रायव्हेट जागा आहे? पण कोणाचीही जागा असू दे, सगळ्या जागा पवित्र परमेश्वराच्या आहेत. आणि आता आपण जिथे एक अनुभव घेतो, गेले रिट्रीटचे 3 दिवस झाले ना, 3 दिवस तुम्ही इथे कोणाचा अनुभव घेता? परमेश्वराचा आपला अनुभव घेतो, म्हणून ही जागा पवित्र झाली आहे. हालेलुया. आणि म्हणून त्या जागेवर आपण पवित्र जागेवर उभे आहोत. आणि आपल्याला सुद्धा परमेश्वर काय सांगतो? चपला काढा. चपला काढल्यात का सगळ्यांनी? नाही, चालेल. कारण त्याचा अर्थ असा आहे की आपल्या मनाच्या चपला काढायच्या. तर शरीराच्या चपला काढून काय भागत नाही. मनाच्या चपला काढल्या पाहिजेत. मनामध्ये केवढी घाण आहे ती घाण काढली पाहिजे आणि आपलं मन साफ केलं पाहिजे. इज इट इझी टू क्लीन युअर माइंड? मन स्वच्छ करणं सोपं आहे का? एक वेळ आपण पाय धुवू, पायातल्या सगळ्या चपला बिपला काढू, पण मनाच्या चपला काढणं फार कठीण आहे. त्यासाठी काय करावं लागतं? आपले डोळे बंद करावे लागतात. आपलं लक्ष आपल्या मनामध्ये घालावं लागतं. काय चाललंय रे मनामध्ये? कोणते विचार करतोस? इथे ह्या पवित्र जागेवर आलाय, रिट्रीटला आलाय, 3 दिवस झाले, पण तरी मनामध्ये कोणते विचार चालू आहेत? घरी गेल्याबरोबर पहिलं काय करायचं? काय करायचं? कोणतं काम करायचं?
घरामध्ये शांती निर्माण होईल असं काहीतरी करायचं का, ते नंतर बघू. शेजाऱ्याबरोबर कसं वागायचं, कोणत्या गोष्टी सरळ करायच्या, ते नंतर बघू. आणि अशा प्रकारे आपलं मन साफ होत नाही. ह्या क्षणी आज आपण प्रयत्न करू. परमेश्वराला न आवडणाऱ्या अशा ज्या गोष्टी मी करतो त्या आठवतो आणि त्या सोडून देण्याचा प्रयत्न करतो, त्या सोडून देण्याचा निश्चय करतो. आणि परमेश्वराला सांगतो, परमेश्वरा निदान ह्या वेळी तरी मला शक्ती दे आणि हे सगळं घाण माझ्या मनातनं काढून टाकण्यासाठी मदत कर. हमको हमारा मन स्वच्छ करना है, मेरी मदत करो. आणि काय आपल्या मनात लक्षात येते, काय नक्की आपल्याला साफ करायचं आहे की जे साफ होत नाही. कबुली देऊ आपण परमेश्वराला. नुसती परमेश्वरालाच नाही, आपण सगळ्यांना एकमेकांना आपण मदत करू ही घाण साफ करण्यासाठी. आणि कोणाला जर इच्छा असेल की आपलं मन सगळ्यांच्या समोर उघड करायचं आणि परमेश्वराची आणि तुमची प्रार्थना मागायची मन साफ करण्यासाठी, करूया. इफ एनीबडी इज रेडी टू कन्फेस बिफोर एव्हरीबडी, सगळ्यांच्या समोर आपलं पाप सांगून पाप मन साफ करण्याची इच्छा जी आहे ती परमेश्वराला सांगायची. इज एनीबडी रेडी? कोणी तयार आहे आपलं मन साफ करण्यासाठी, मनातली घाण सांगण्यासाठी? प्लीज तू माईक द्या. टेक स्पीक ऑन द माईक. गिव. नो, यू वॉन्ट टू स्पीक हाऊ अबाउट क्लिनिंग द माइंड? नो. एनीबडी एल्स? कोणी आणखी कोणी आहे? पण आहे ना, मनात घाण आहे ना? प्लीज. मी झोपताना कधी पण माझ्या मनात असे वाईट विचार वगैरे येतात. मला भीती वाटते की कसं काय होईल, आणि मग माझ्या तोंडातून कसं असे शब्द पण निघतात. कसे काय होईल म्हणजे काय होईल? काय म्हणजे पुढे विचार कसं काय होईल म्हटलं. कोणाचं? माझं भविष्य. हां, माझं कोणाचं? तुझं? मुलाचं वगैरे, माझं मुलगा कोणत्या वगैरे बाबतीत काय होईल? साधारण काय भीती आहे? मला भीती वाटते. सांग भीती सांग की कदाचित हे झोप होईल नाही का? लागत, वाईट विचार येतात, तेच स्वप्न पडतात कधी कधी. हे होईल का, ते होईल का? स्वप्न पडतात. काय होईल असं वाटतं? मग कधी कधी असं झोपेमध्ये असं वाटतं की काय कोणतरी आलेत मला हे करतात. साप वगैरे दिसतो, साप दिसतो, कधी वाईट दिसतो. तो आदामाना एवाला भेटला होता तोच का तो साप? आणखीन काय वाटतं? स्वप्न, वाईट. आणखीन कोणाला काही असं वाईट मनामध्ये भीती? बोल. माझ्या मनामध्ये अशी भीती येते की माझा जॉब सुटेल लवकर, असं मला वाटते कधी कधी. जॉब सुटेल, ही भीती जॉबलेस वाटते होणार आणि मग खाणार काय? हो. बरोबर, ती एक मोठी भीती. दुसरं कोणाला काय भीती आहे? कसली? हॅलो. हां, मी माझा तर विचार काय, पण म्हणजे काय का माझं काहीतरी होईल, माझं कसं होणार, माझ्या मुलाचं लग्न होत नाही, मेलेली माणसं माझ्या स्वप्नामध्ये येतात. करेक्ट. माझी आई, माझी मावशी, माझे मिस्टर माझ्या स्वप्नात येतात. बरोबर. तर अशा सगळ्या भीती बरेचशा आपल्या मनामध्ये आहेत की नाही? प्रत्येकाच्या मनामध्ये आहेत. मग ही भीतीचं कारण काय? हाऊ कॅन आय रिमूव्ह दिस फिअर? मन एकदम फिअरलेस कसं करायचं? धीट कसं करायचं? जिथे लाथ माडीन तिथे पाणी काढीन अशा प्रकारचा आपला निश्चय झाला पाहिजे, मन झालं पाहिजे. ते कसं बनवायचं? विश्वासाने. तर विश्वास म्हणजे काय? की परमेश्वर आकाशामधून टाकेल नाही. ही वॉन्ट्स यू टू मेक युअर सेल्फ फिअरलेस. कशाच्या जोरावर? विश्वासाच्या जोरावर. कोणत्या विश्वासाच्या जोरावर? की गॉड इज ऑलमायटी.
आणि गॉड आपल्या प्रत्येकाला ही शक्ती देतो. तो सांगतो माझ्या नावाने उठ, आणि तो उठतो. माझ्या नावाने उठ, चाल, फिर, आणि ज्याची भीती वाटते त्याला लाथ मारून टाक. बरोबर? एवढं मन कडक झालं पाहिजे. तर आपण एक छोटीशी ॲक्शन करू. आपला उजवा पाय उचलायचा, उचला आपला उजवा पाय आणि लाथ मारा आणि सांगा, परमेश्वरा, बोला, तुझ्या नावाने या सगळ्या संकटांना मी लाथ मारतो. आणि मारा लाथ. प्रेज द लॉर्ड. जर नक्कीच होईल हे परमेश्वराच्या नावाने जर आपण केलं तर. आणि तेच परमेश्वराने आपल्याला देणगी द्यावी, म्हणून आता आपण त्याच्याकडे एकत्र प्रार्थना करून म्हणूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करते की कल्पनानी, शब्दानी, कृत्यानी व हयगईने हा माझा फार मोठा अपराध. म्हणून मी नित्यकुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करते की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो, आमच्या पापांची क्षमा करो आणि आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. प्रभो दयाळा दया करा, प्रभु दयाळा दया करा, ख्रिस्त दयाळा दया करा, ख्रिस्त दयाळा दया करा, प्रभु दयाळा दया करा, प्रभु दयाळा दया करा. आपण प्रार्थना करूया. हे आमच्या प्रभू येशू ख्रिस्ता, तू देखील एकदा घाबरला होतास. गेत्सेमनी बागेमध्ये ते तुला धरायला येणार होते, मारायला येणार होते. त्याच्या विचाराने तू थरकापलास आणि तुला रक्ताचा घाम निघाला. त्यावेळेला पवित्र पित्याने देवदूत पाठवला, तुला धीर दिला आणि मग त्या धीराने तू त्या बागेच्या बाहेर गेलास आणि जिथे जुदास आणि तुझे मारेकरी आले होते त्यांना तू सरळ स्वतः पुढे जाऊन म्हणालाच, तुम्ही कोणाला शोधता? मला. मग ह्या माझ्या मित्रानं जाऊ द्या. आणि अशा प्रकारे तू स्वतः त्यांच्या ताब्यात गेलास न भिता. आम्ही देखील घाबरट आहोत. तुझ्यावरचा विश्वास, पित्यावरचा विश्वास आमचा कमी होतो आणि आम्ही लेचेपेचे होतो, खाली पडतो. आज आम्ही तुझ्याकडे विनंती करण्यासाठी आलो आहोत की ह्या मिसा बलिदानामध्ये तुझा शब्द ऐकल्याने आणि तुझा संस्कार घेतल्याने आम्हाला धीर बनव. जे काही व्हायचं ते होईल, मी पुढे जाणार, मी माघार घेणार नाही, अशा प्रकारचा माझ्यामध्ये निर्धार निर्माण होऊ दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. बसूया आणि शब्द ऐकू. ह्या वाचनामध्ये आपण काय ऐकणार आहोत? पण शब्द नुसता शब्द नाही, कशाबद्दलचा शब्द? तर जेव्हा ही भीती नष्ट होईल आणि जेव्हा आपण विश्वासाने कोणतेही काम करू शकू, ही परिस्थिती कशी असेल त्याचं वर्णन, सुंदर वर्णन परमेश्वराने केलेलं आहे. ऐकूया.
हे प्रभू मी तुझा हे प्रभू मी तुझा महिमा गातो. प्रभू मी तुझा महिमा गातो, कारण तू मला वर आणले आहेस. अशा रीतीने माझ्या शत्रूंना तू आनंद होऊ दिला नाहीस. हे प्रभू तू अधोलोकातून मला वर आणले. मी गर्देत पडू नये म्हणून तू मला जिवंत ठेवलेस. आपला प्रतिसाद हे प्रभू मी तुझा महिमा गातो. अहो प्रभूचे भक्त हो, त्याचे स्तवन करा. त्याच्या पवित्रतेचे स्मरण करून धन्यवाद द्या. त्याचा कोप केवळ क्षणभर, पण प्रसादात मात्र आयुष्यभर. सायंकाळी दुःख अश्रू घर घेतात, पण सकाळी आनंदाचा गजर होतो. आपला प्रतिसाद हे प्रभू मी तुझा महिमा गातो. हे प्रभू माझे ऐकले. प्रभूने माझे ऐकले व माझ्यावर दया केली. प्रभू माझा सहाय्यकर्ता झाला. तू माझ्या लोकांचे रूपांतर करून मला आनंदाने नाचायला लावले आहेस. हे प्रभू माझ्या देवा, मी सदैव तुला धन्यवाद देईन. आपला प्रतिसाद हे प्रभू मी तुझा महिमा गातो. सर्वांनी जयघोषासाठी उभं राहायचं. आलेलू आलेलू आलेलुया ख्रिस्ता जय. आलेलू आलेलू आलेलुया ख्रिस्ता जय. जय. हालेलुया ख्रिस्ता जय. हालेलुया ख्रिस्ता जय. हालेलुया ख्रिस्ता जय. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी. योहान लिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशू शोमरोनाहून गॅलिलात निघून गेला, कारण येशूने स्वतः साक्ष दिली आहे, संदेश त्याला स्वदेशामध्ये मान मिळत नाही. म्हणून तो गॅलिलात आल्यावर गॅलिलकरांनी त्याचा स्वीकार केला, कारण जेरुसलेममध्ये सणात त्याने जे काही चमत्कार केले होते ते सर्व त्यांनी पाहिले होते, कारण ते देखील सणाला गेले होते. नंतर येशू गॅलिलातील काना येथे पुन्हा आला. तेथे त्याने पाण्याचा द्राक्षारस केला होता. त्या स्थळी कोणी एक जकातदार होता. त्याला मुलगा कफरनहुमात आजारी होता. येशू यहुदियातून गॅलिलात आला आहे हे ऐकून तो त्याच्याकडे गेला आणि त्याने त्याला विनंती केली, आपण खाली येऊन माझ्या मुलाला बरे करा, कारण तो मरणाच्या पंथास लागलेला आहे. त्यावर येशू त्याला म्हणाला, तुम्ही चिन्हे न आणि अद्भुत पाहिल्याशिवाय विश्वास ठेवणार नाही का? तो अंमलदार त्याला म्हणाला, प्रभूजी, माझे मूल मरणापूर्वी खाली येण्याच्या आधी कृपा करा. येशू त्याला म्हणाला, जा, तुमचा मुलगा वाचला आहे. तो मनुष्य येशूने त्याला सांगितलेल्या वचनावर विश्वास ठेवून निघून गेला. तो खाली जात असतानाच त्याने दास त्याला भेटून म्हणाले, आपला मुलगा वाचला आहे. ह्यावरून त्याला कोणत्या ताशी उतार पडू लागला हे त्याने त्यांना विचारले. त्यांनी त्याला म्हटले,
काल 7व्या ताशी त्याचा ताप निघाला. त्यावरून ज्या क्षणी येशूने त्याला सांगितले होते की तुमचा मुलगा वाचला आहे, त्याच क्षणी ते झाले असे बापाने ओळखले आणि त्याने स्वतः व त्याला सर्व घराण्याने विश्वास ठेवला. येशूने यहुदियातून गालिलात आल्यावर पुन्हा जे दुसरे चिन्ह केले होते ते हे असे. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. प्रिय बंधू भगिनीनो, तो मनुष्य जेव्हा येशूने त्याला विचारलं की अरे तुम्ही चमत्कार बघितल्याशिवाय विश्वास ठेवणार नाही का, तर तो असं विचारत नाही सॉरी आम्हाला फक्त चमत्कारच बघायचे आहेत असं नाही बोलत. लगेच तो सांगतो गुरुजी लवकर या, नाही माझा मुलगा मरायच्या अगोदर पोचा. हे दुसरं चर्चा बिर्चा वगैरे ते नंतर करू आपण. एवढी त्याला घाई झाली. पण येशू ख्रिस्त समंजस आहे. तो म्हणतो ठीक आहे आणि तो सांगतो जा तुझा मुलगा वाचला आहे. आणि त्याच क्षणी त्याचा मुलगा वाचला होता. पण तो बोलून गेला येशू ख्रिस्त, लक्षात ठेवा. की चमत्कार पाहिल्याशिवाय तुम्ही विश्वास ठेवणार नाहीत का. आणि तेच शब्द आपल्याला आहेत. चमत्कार पाहिल्याशिवाय आपण येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणार नाहीत का. येशू म्हणतो ते चमत्कार करण्याची शक्ती तुम्हालाच दिलेली आहे अगोदरच. प्रेज द लॉर्ड. बोला प्रेज द लॉर्ड. आम्ही ओळखत नाहीत की परमेश्वराने चमत्कार करण्याची आपल्याला एक मोठी शक्ती दिलेली आहे. ह्या प्रेयर ग्रुपमध्ये काही आहेत की नाही की जे चमत्कार करतात, खाली पाडतात, बरं करतात, उठ म्हणतात आणि माणूस उठतो. ही शक्ती कोणी दिली. आणि कबूल करा की ही शक्ती बऱ्याच जणांना दिलेली आहे परमेश्वर. आणि त्याने गर्व करू नये. त्याने असं सांगू नये की मी आता परमेश्वर झाला. बरेच तसे करतात, स्वतःला परमेश्वर समजतात, बराच पैसा गोळा करतात, संपत्ती गोळा करतात. तसं नाही झालं पाहिजे. पण नम्रपणे ती शक्ती वापरून परमेश्वराची शक्ती सगळ्यांपर्यंत त्यांनी पोचवली पाहिजे. ते काम केलं पाहिजे. पण ती शक्ती दिलेली जाते. आणि ती शक्ती फक्त काही लोकांनाच नाही. परमेश्वर पार्शालिटी करतो का, पक्षपातपणा करतो का. तो काहींना लाडके करतो आणि दुसऱ्यांना दूर लोटतो. असा परमेश्वर आहे का आपला. फॉर गॉड एव्हरीबडी इज द सेम, नो पार्शालिटी. म्हणून तुम्ही एक मोठे श्रीमंत असा किंवा एक गरीब असा, तुम्ही मोठे पंतप्रधान असा की तुम्ही एखादी घरातली काम करणारी आई कारभारीण असू दे, सगळ्यांना परमेश्वर चांगलं ओळखतो आणि सगळं देऊ इच्छितो. केवढी मोठी गोष्ट आहे ही की परमेश्वर पार्शालिटी करत नाही. व्हॉट अ ब्युटिफुल ऑपॉर्च्युनिटी फॉर अस टू होप फॉर द बेस्ट. मी कुठेही जन्माला आलो, काही झालं असेल तरी मला परमेश्वर उंचावू शकतो. ही कॅन रेज मी अप and give me any amount of strength, power. ही शक्ती, हा विश्वास आपण पहिला बाळगला पाहिजे. आपण असे काही पडून राहतो की नाही आता माझ्याने काहीच होणार नाही, मी काय करू शकणार. अशा प्रकारे आपण दुबळे झालो स्वतःहून तर काहीच होऊ शकणार नाही. बिलीव्ह दॅट यू कॅन डू इट. बिलीव्ह दॅट यू आर गिवन दिस पॉवर. तो खरा विश्वास. आपण कधी कधी विश्वासाचं चुकीचं अर्थ लावतो. विश्वास म्हणजे स्वर्गातून पडेल. मराठीमध्ये एक म्हण आहे ना, असेल माझा हरी
नाही, देईल खाटल्यावरी. हां, अशी आहे ती म्हण. म्हणजे खाटल्यावर मी निजायचं आणि तो आपला देईल सगळं माझ्या तोंडामध्ये. चावायची सुद्धा गरज नाही. ते होते. तसं नाही झालं पाहिजे. आपण स्वतः आपली ही शक्ती कमावली पाहिजे. आपलं आरोग्य, शरीराचं आरोग्य. आपल्याला हे रोग होतात ना ते रोग होतात, हा व्हायरल होतो ना तो व्हायरल होतो. आता काही लोकांना खोकला झाला तो जातच नाही. दिवसेंदिवस तो खोक खोक करत राहतो. तो गोळ्या घेतो, ह्या डॉक्टरकडे 1 आठवडा नाही जमबारत, दुसऱ्या डॉक्टरकडे 1 आठवडा नाही जात, फिरतो गोळ्या घेत. गोळ्या, आपल्या गोळ्यांचं जीवन झालं हल्ली. गोळ्याशिवाय काय जीवन? नो, नॉट एट ऑल. परमेश्वर म्हणतो, अरे गोळी घेण्याची काय गरज, मी गोळ्या तुमच्या शरीरामध्येच घालून ठेवल्यात. प्रेज द लॉर्ड. यू बिलीव्ह इट आणि नथिंग विल हॅपन. आपल्या खोकल्यावर सुद्धा केवढे तरी आपले शारीरिक इलाज आहेत, करून बघा. अँड यू विल गेट हील्ड. अँड यू विल गेट हील्ड विदाऊट एनी साईड इफेक्ट्स. औषधाचे साईड इफेक्ट असतात. आपण औषध खातो पण ते औषध एक गोष्ट बरी करतो आणि दुसऱ्या आणखी 3-4 गोष्टी तयार करतो, तिथे रोग तयार करतो. म्हणून आपली सगळी, मी असं म्हणतो की आपली ही हल्ली जी पिढी आहे ना ती रोगीट बनले. रोगीट. केवढे रोग, केवढ्या गोळ्या, सतत. नो, यू डोंट नीड. मी मोठेपणा नाही सांगत, पण आता सांगायला लागेल. माझं वय किती? 83. खरं. पण मी अजून एक पण नाही गोळी घेत. तर काल एक मेळावा झाला, अपंगांचा मेळावा. मला वाटतं तुमच्यापैकी एक जोडपं आई मुलीला घेऊन आली, ती काल तिकडे होती. नानभाटची गेली. हा, तर ती होती. अख्खा दिवस सकाळी 6 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मी माझ्या 2 पायावर तिथे फिरत होतो त्या कंपाऊंडमध्ये, डॉन बॉस्कोच्या नायगाव ईस्टच्या. आणि तरी देखील मी आज सकाळी उठलो आणि माझ्या नेहमीप्रमाणे 5 वाजता माझा प्रार्थना सुरू केली, व्यायाम सुरू केला, मिसा केली, सगळं काही केलं विदाऊट एनी मेडिसिन. कसं? परमेश्वराने ही शक्ती दिली आहे, त्याच्यावर माझा विश्वास आहे. मी व्यायाम करतो, ती ॲक्टिवेट करतो. तुम्हाला कॉम्प्युटर माहिती आहे ना, कॉम्प्युटरमध्ये आपण प्रोग्राम घालतो आणि तो प्रोग्राम मग ॲक्टिवेट करावा लागतो. तसंच परमेश्वराने आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये प्रोग्राम घालून ठेवला आहे टू हील आवरसेल्व्स. सेल्फ हिलिंग. ती शक्ती घालून ठेवली आहे, प्रोग्राम घालून ठेवला आहे. पण तो आपण जागृत केला पाहिजे, ॲक्टिवेट केला पाहिजे. कसा? बाय बिकमिंग अवेअर दॅट आय एम ग्रेट. मी स्वतःला बरं करू शकतो. येशू ख्रिस्त माझ्यामध्ये आहे, तो सगळं करतो, बघतो. हा विश्वास पाहिजे. हा विश्वास आपल्यामध्ये कमी असतो. म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो की तुम्ही चमत्कार पाहिल्याशिवाय विश्वास ठेवणारच नाहीत का? अरे चमत्कार करण्याची शक्ती तुम्हाला दिलीच आहे. म्हणून ही भीती तेव्हाशी आपण जी ऐकली, बऱ्याच जणांची भीती, प्रत्येकाच्या मनामध्ये भीती आहे. हे होईल का, ते होईल का, अरे काय होईल, का होणार आहे, आणि जरी झालं तरी मी काय मेलाय का? मी त्यांना सगळ्यांना वाट लावून ठेवेन, सगळ्यांना वाट दाखवीन त्यांना. अशा प्रकारचा धम्मक पाहिजे, विश्वास पाहिजे. खरं आहे, जिथे लात मारीन तिथे पाणी गाडीन. कुठेही जाईन आणि नोकरी करीन, दुबईला जाईन करीन किंवा एखाद्या बोटीवर जाऊन करीन. अमेरिकेत मला जरी पकडून परत पाठवलं तरी मी जाईन आणि तिथे काम करीन. मला त्यांचं खरोखर कौतुक वाटलं. तुम्हाला माहिती आहे ना, तुम्ही पाहिलं असेल टी व्हीवर की आपले इंडियन तिकडे अमेरिकेमध्ये गेले होते, घुसले होते, जीवावर उदार होऊन घुसले होते. कारण काय?
इकडे नोकऱ्या मिळत नाहीत, इथे उपाशी पोटी राहावं लागतं. म्हणून ते कसे बसे गेले तिथे, काय व्हायचं ते होईल. अरे हा खरा विश्वास. आणि त्या विश्वासाने ते तिथे गेले, त्यांना पकडलं, त्यांना कड्या घातल्या, बेड्या घातल्या आणि परत पाठवले. आणि आमच्या सरकारने बघितलं नुसतं, काहीच बोलले नाहीत. दुसऱ्या एका देशातले पंतप्रधान म्हणाले, माझ्या लोकांना बेड्या घालून परत पाठवू नका, मी माझं विमान पाठवतो, माझ्या विमानाने मी त्यांना बोलवीन. आपल्या सरकारने तसं काही केलं नाही. काय सगळे गेलेत कामात नाही गेलेत सगळे. जाऊ दे, मरू दे, तिकडे मरू दे, नाही तरी इथे आल्यावर मरू दे. म्हणून सरकारने काहीच केलं नाही, एका शब्दाने सुद्धा अपमान व्यक्त केला नाही. पण ही लोक जी गेली ती विश्वासाने गेली. आपल्या सगळीकडचे सुद्धा लोक दुबईला सुद्धा जातात, केवढे कष्ट करतात, बोटीवर जातात, केवढे कष्ट करतात, विश्वासाने जातात. आणि मी बघतो बरीच तरुण पोरं जी बोटीवर कामाला जातात, त्यांच्या आया त्यांच्या मागे प्रार्थना करतात, परमेश्वरा माझ्या मुलाला शक्ती दे, माझ्या मुलाला सुरक्षित ठेव. आणि त्या प्रार्थनेच्या जोरावर ती मुलंसुद्धा जातात. हा विश्वास, टू लिव्ह युअर लाईफ विथ फेथ, टू लिव्ह युअर लाईफ विथ in a way promise that he will succeed, he will give me the success in my life. असा विश्वास आपण केला पाहिजे. म्हणून ह्या रिट्रीट नंतर पुढे घरी जाताना ह्या विश्वासाने जा. कारण येशू ख्रिस्त म्हणतो, नुसते चमत्कार 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 स्वर्गातून खाली पडतात लोक, त्याची वाट बघू नका. डू इट युअर सेल्फ, यू कॅन डू इट, यू कॅन डू इट. तर मित्रांनो, आज आपल्या ह्या मिसामध्ये तीच एक कृपा परमेश्वराकडे मागू. खऱ्या विश्वासाची कृपा, परमेश्वरावरची कृपा, परमेश्वराच्या शक्तीवरची कृपा. आणि ती शक्ती माझ्या शरीरात भरलेली आहे, माझ्या मनात भरलेली आहे, असा विश्वास आपण परमेश्वराकडे मागूया. आमेन. शांत राहू, स्वतःच्या मनाला विचारू प्रश्न, खरोखर असा विश्वास माझ्या मनात आहे का की परमेश्वराने मला समर्थ केला आहे. माझी परिस्थिती काही असो, माझ्या चुकीमुळे माझी परिस्थिती कितीही खालावलेली असो, पण मी उठू शकतो, पाहिजे ते मिळवू शकतो. आणि मिळवल्यावर प्रभू परमेश्वराचे आभार मानू शकतो, त्याची स्तुती करू शकतो, जगापुढे त्याचा जय जयकार करू शकतो. माझ्या मागे म्हणा, प्रभू परमेश्वरा, मी तुझा लाडका आहे, मला तू पाहिजे त्या सगळ्या शक्ती दिल्या आहेत, त्या सगळ्या जागृत करण्यासाठी मला समजूत दे, मला वेळ दे, मला ती समजावून दे. आणि एक दिवस मी तुझ्यासमोर तुझ्यासारखे चमत्कार करीन, लोकांना बरं करेन, गरीब लोकांना श्रीमंत बनवीन. आणि पहिल्या वाचनात सांगितल्याप्रमाणे नवी पृथ्वी आणि नवीन स्वर्ग मी माझ्या भोवती निर्माण करेन. आमेन. आपण आता अर्पण गीत घेऊया किंवा प्रार्थना करूया. उभे राहू आणि आपल्या प्रार्थना बोलू. आणि प्रत्येक प्रार्थनेनंतर आपण सगळ्यांनी उत्तर देऊ. प्रभो आमची प्रार्थना ऐक म्हणा. आज आपले मुसलमान बांधव ईद साजरा करीत आहेत. ईद म्हणजे 40 दिवसाच्या उपवासानंतर केलेला सण, म्हणजे जणू काही त्यांचा ईस्टर, नवीन जीवन अनुभवण्याचा दिवस.
तो त्या मुसलमान बांधवांना खरोखर जाणवावा आणि परमेश्वर सगळ्यांना पुन्हा जिवंत करतो अशा विश्वासाने आज त्यांची ईद साजरी व्हावी म्हणून आपण प्रभूची प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना. अशा कोणाच्या प्रार्थना असतील तर बोला. तुमच्या कुटुंबासाठी, या समाजासाठी, देशासाठी जी काही गरज असेल ती बोला आणि आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करू. कुणाला करायची आहे प्रार्थना? माईकवर आणि आपण सगळेजण त्याला उत्तर देऊ. पाठीमागे कोणीतरी हात करते. हे प्रभू, मी तुझ्याकडे प्रार्थना करते आमच्या सर्वांच्या कुटुंबासाठी. आमच्या सर्वांच्या कुटुंबात जे जे काही प्रश्न असतील प्रभू, कदाचित पती पत्नीचे काही प्रश्न असतील, मुलाबाळांचे काही प्रश्न असतील, घरादाराचे, जमीन जुमल्याचे काही प्रश्न असतील, ते सर्व तुझ्या चरणापाशी ठेवते प्रभू. आणि तुझ्याकडे प्रार्थना करते की ह्या सर्व प्रश्नातून तू आम्हाला उत्तर दे, तू आम्हाला मार्ग दाखव प्रभू. तुझ्या वचनाचा मार्ग तू आम्हाला दाखव आणि तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन आणि सहाय्य तू आम्हाला मिळू दे प्रभू. म्हणून अशी प्रार्थना मी येशूच्या नावाने आबा पित्याकडे करते. उत्तर द्या. प्रभू आमची प्रार्थना ऐक. प्रभू, मी प्रार्थना करते की आमचे जे मुलं अनाथ, दीन दरिद्री, विधवेची मुलं जे बाहेरगावी परदेशी गेलेले आहेत, त्याला प्रभू परमेश्वराने चांगलं आरोग्य द्यावं, चांगली हिंमत द्यावी आणि त्याच्या कामधंद्यावर प्रभू येशूचा आशीर्वाद पडावा म्हणून मी प्रभू येशूकडे प्रार्थना करते. आमची प्रार्थना ऐक. प्रभू, मी प्रार्थना करतो की सर्व आजारी पीडित कोणी असे तळमळत आहेत, त्यांच्यासाठी कोणी प्रार्थना करत नाहीत, तर त्यांना सर्वांना प्रार्थनेचा अनुभव मिळावा आणि चांगले व्हावे ते, यासाठी मी प्रार्थना करतो. आमची प्रार्थना ऐक. धन्यवाद करते हैं पिता परमेश्वर के लिए प्रभु. वचन कहता है कि तू विश्वास करेगी तो तेरा घर और घराना उद्धार पाएगा. प्रभु, हमारे घर में सिर्फ लेडीज़ ही विश्वास में आई है, जिसके द्वारा जो जेंट्स हैं वो उनको प्रताड़ित करते हैं. हम मांगते हैं कि हमारा पूरा घराना प्रभु में आ गया है, हम विश्वास करते हैं. और पिता परमेश्वर, मम्मी मेरी बीमार रहती है और चर्च जाने के लिए हमेशा रोती है क्योंकि वो चल नहीं पा रही है. इसके लिए मैं विश्वास करती हूँ यहाँ पर आके कि यहाँ पे प्रार्थना के द्वारा वो चर्च जाने का जो उसका विश्वास है वो जाए और विश्वास में वो बनी हुई है. हमेशा घर में प्रेयर करती है, लगातार प्रभु को स्मरण करती है. मैं विश्वास करती हूँ हमारा घर घराना चर्च में आए. यीशु के नाम से मांगती हूँ, आमेन. उत्तर. प्रभू आमची प्रार्थना ऐक. पोप साहेबांच्या हेतूसाठी आणि पोप साहेब चांगले व्हावे म्हणून त्यांना चांगलं आरोग्य मिळावं, आजारातून त्यांना मुक्ती मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. ह्या सर्व प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आपण अर्पण गीत घेऊया. Blessed are you, Lord God of all creation. Thanks to your goodness, this bread we offer, fruit of the earth, work of our hands. It will become the bread of life. Blessed be God, blessed be God. Blessed be God forever, amen. Blessed be God, Blessed be God, blessed be God, blessed be God, blessed be God forever, amen. Blessed are you, Lord, God of all creation.
offer fruit of the vine, work of our hands. It will become the cup of joy. Blessed be God, blessed be God, blessed be God forever. Amen. Blessed be God, Blessed be God, blessed be God, blessed be God, blessed be God forever. Amen. बंधू भगिनीनो, आपले बलिदान सर्व शक्तिमान पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. प्रभू परमेश्वरा, तू आम्हाला जे शरीर आणि मन दिलं आहेस ते आम्ही आज तुला अर्पण करतो. त्याच्यावर तुझा आशीर्वाद घाल आणि त्यामध्ये दिलेल्या सगळ्या शक्ती जागृत करण्यासाठी आम्हाला शक्ती दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहे. प्रभू आमचा परमेश्वर ह्याचे आभार मानूया. हे योग्य व रास्त आहे. हे सर्व समर्थ परमेश्वर पित्या, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. म्हणून आज आम्ही सर्व गोष्टींबद्दल तुझे आभार मानित असताना विशेषतः तू आम्हाला विविध शक्तीने भरलेलं शरीर मन तू आम्हाला दिलं आहेस त्याबद्दल तुझे आभार मानतो. किती शक्तिमान शरीर आहे. या शरीरामध्ये आमची हृदय नॉन स्टॉप चालतात. आमचं फुफ्फुसं नॉन स्टॉप चालतात आणि ते चालतात म्हणून आम्ही जिवंत आहोत. किती अद्भुत असं शरीर तू आम्हाला दिलं आहेस. या सगळ्या गोष्टींची आज आम्ही विशेष आठवण करतो, तुझे आभार मानतो आणि सर्व दूत आणि संतांबरोबर तुझी स्तुती गात म्हणतो. पवित्र 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 प्रभू सेनांचा ईश्वर, स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवाने भरली आहे. परम स्वर्गात जय जयकार. प्रभूच्या नावाने येत आहे तो धन्य. परम स्वर्गात जय जयकार. प्रभू तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाणे पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा त्यांच्यावर दवबिंदूप्रमाणे दे. ही दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त होत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने आपल्या हातात भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि ते भाकर मोडून आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. आणि भोजन झाल्यानंतर त्याने द्राक्षरसाने भरलेला प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या आणि ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांगण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करीत जा. विश्वासाचे रहस्य. हे प्रभू, तू पुन्हा येईपर्यंत आम्ही तुझ्या मृत्यूची घोषणा करतो आणि तुझे पुनरुत्थान जाहीर करतो. ख्रिस्ताच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर अर्पण करतो आणि तुझ्यासमोर उभे राहून तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, महागुरू थॉमस आणि इतर सर्व धर्मगुरू ह्यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठायी विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर.
त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. देवमाता धन्य कुमारी मरिया, सर्व संत आणि तुझ्या इच्छेने मरण पावलेले सर्व एके दिवशी सर्व काही उठावे आणि तुझ्यासोबत आम्हाला देखील तुझी स्तुती करण्याची संधी मिळावी म्हणून आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे मागतो. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. प्रभू परमेश्वर आमचा बाप आहे. तो नुसता जन्माला घालत नाही तर आपलं जीवन जगण्यासाठी शक्तीसुद्धा देतो. हा विश्वास आपला पाहिजे. त्या विश्वासाने आता येशूने शिकवलेली प्रार्थना आपण एकत्र म्हणूया. आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझी इच्छेप्रमाणे. आज आमची दररोजची भाकर आम्हाला दे आणि आमची क्षमा करीतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहप्रसंगी पडू देऊ नकोस, पण वाईटापासून प्रभू सर्व वाईटांपासून आमचा बचाव कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असू. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी माझी शांती तुम्हास देतो, मी माझी शांती तुमच्यासाठी राखून ठेवतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा. तिला तू आपल्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो आणि तुमच्या अंतर्यामी. आपण एकमेकांना शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या. पहा, हे देवाचे कोकरू जगाची पापे दूर करून त्यांना सेल्फ हिलिंगची शक्ती देणारा हा प्रभू येशू ख्रिस्त पहा. या कोकराच्या भोजनास निमंत्रित झालेले आपण सर्व धन्य. तुझसे करता शुरू है कोई का, तुझसे मेरी सुबह, तुझ में ही हर शाम, तुझसे ही करता शुरू है कोई काम. शुक्रिया करता हूँ मैं लेके तेरा नाम, आदर और धन्यवाद आज
तेरे नाम, शुक्रिया 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 तेरा, शुक्रिया 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 यीशु तेरा। सारी दुनिया तेरी है, सब कुछ तूने रचाया है। सारी दुनिया तेरी है, सब कुछ तूने रचाया है। मुझको भी तूने बनाया है, तेरे जैसा किया है। क्या भी तूने बनाया है, तेरे जैसा किया है। क्या दे सकता हूँ, क्या ला सकता हूँ, कहता तुझे बस शुक्रिया। क्या दे सकता हूँ, क्या ला सकता हूँ, कहता तुझे बस शुक्रिया 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 यीशु तेरा। क्या दे सकता हूँ, क्या ला सकता हूँ, कहता तुझे बस शुक्रिया। क्या दे सकता हूँ, क्या ला सकता हूँ, कहता तुझे बस शुक्रिया 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 तुझ में तेरा। तुझ में ही मेरी सुबह, तुझ में ही हर शाम, तुझसे ही करता शुरू हर कोई काम। तुझ में ही मेरी सुबह, तुझ में ही हर शाम, तुझसे ही करता शुरू हर कोई काम। शुक्रिया करता हूँ मैं लेके तेरा नाम, आदर और धन्यवाद आज तेरे नाम। शुक्रिया 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 तेरा, शुक्रिया 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 यीशु तेरा। जो अन्य धर्म के भाई बहन हैं, आप आगे आ सकते हो प्रसाद लेने के लिए।
आपण प्रार्थना करूया. प्रभू येशू ख्रिस्ता, तू आम्हाला आम्ही जिथे राहतो तिथून बोलावून घेतलंस, ह्या पवित्र ठिकाणी आणलंस, ह्या पवित्र वातावरणामध्ये आम्हाला पवित्र करून सोडलंस. इतकंच नव्हे तर तुझ्या शब्दाच्या माराने आणि स्पर्शाच्या शक्तीने तू आम्हाला सशक्त केला आहेस. तुझ्यासारखे चमत्कार करण्यासाठी तू आम्हाला हे सगळी देणगी दिलेल्या आहेत. त्याबद्दल तुझे आभार मानतो. आणि आता इथून जाताना त्या शक्तीने आम्ही प्रयत्न करावेत, चमत्कार करावेत, अशी आम्हाला एक प्रकारची उमेद दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. आमेन. जा तुम्हास ख्रिस्ताच्या शांतीने पाठविण्यात येत आहे. देवाचा आभार मानूया. यीशु ने हमें छुड़ाया है पापों के जाल से. यीशु ने हमें छुड़ाया है शैतान की चाल से. यीशु ने हमें छुड़ाया है पापों के जाल से. यीशु ने हमें बचाया है शैतान की चाल से. तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया.